अटेस्टेशन प्रोसेस करण्या अगोदर खूप जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की ही प्रोसेस करण्यासाठी किती वेळ लागेल आणि एक्सप्रेस सर्व्हिस अवेलेबल आहे का? तर याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर त्याचा जो टायमिंग असतो, नॉर्मली तुम्ही युएई सारख्या देशांसाठी, कतार सारख्या देशांसाठी जर स्टॅम्प करत असाल तर याचा टायमिंग जो आहे तो 20 to 25 वर्किंग डेज आहे. तर इतका वेळ का लागतो? तर संबंधित जे स्टॅम्प आहेत, आता हे स्टॅम्प कतार देशांचे आहेत. संबंधित स्टॅम्प करण्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जात असतं, तिथे तुमचा वेळ लागतो. एक्सप्रेसमध्ये जर करायला गेले तर तुम्हाला 15 to 18 वर्किंग डेज मध्ये हा प्रोसेस कम्प्लीट करून मिळतो. पण त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावी लागते, कारण की एक्सप्रेस सर्व्हिससाठी हा अतिरिक्त कोटा असतो, तिथे तुमचा डॉक्युमेंट सबमिट केला जातो. त्याचबरोबर कुरिअर सर्व्हिस जी असते ती एक्सप्रेस यूज केली जाते, त्यामुळे तुम्हाला तिकडे जास्त शुल्क भरावे लागतात. युरोपियन कंट्रीचे जर स्टॅम्पिंग असते तर युरोपियन कंट्रीचे स्टॅम्पिंग हे कमी असतात. यासाठी वेळ देखील 5 ते 6 दिवसांचाच लागतो. त्यामुळे वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळी प्रोसेस असते, त्याचा टायमिंग, त्याचा खर्च हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रोसेस कोणती करताय याच्यावरती तुमचा वेळ डिपेंड असतो. त्यामुळे तुम्ही एक्सप्रेसमध्ये देखील सर्व्हिस घेऊ शकता, नॉर्मलमध्ये देखील घेऊ शकताय. तुम्हाला तुमची कागदपत्र अटेस्टेशन करायची असतील चांगल्या एजन्सीकडून तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर इकडे दिलेला आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. द देवा गाईड.